हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सिंग्युलर्स आणि प्लुरल्सचा लेसन. माझं 4 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये माझ्या असं लक्षात आलेलं आहे की ग्रॅज्युएट असोत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असोत, खूप साऱ्या लोकांना सिंग्युलर आणि प्लुरलचा बोलताना किंवा लिहिताना वापर करताना खूप साऱ्या अडचणी येत असतात. त्यात सर्वात महत्त्वाचा एक शब्द आहे, तो आहे चिल्ड्रन. सो चिल्ड्रन इज ए प्लुरल. तो ऑलरेडी प्लुरल फॉर्म आहे, परंतु बरेचसे लोक त्याला एस जोडतात आणि ते अपस्ट्रॉफी एस असल्यासारखं होतं आणि त्याचं मिनिंग वेगळंच काहीतरी बनून जातं. त्याचमुळे मी आज तुमच्यासाठी हा लेसन घेऊन आलेलो आहे. ॲक्च्युली मी लेसन बनवताना 8वी किंवा त्यापेक्षा वरील वयोगटातील किंवा कुठल्याही एज ग्रुपमधील लोकांसाठी बनवत असतो. परंतु हा जरी लेसन एकदम 1ली-2रीच्या मुलांचा वाटत असला तरी ह्या अडचणी खूप साऱ्या लोकांना येत आहेत. चला तर मग आज आपण चा लेसन पाहिलेला आहे गेल्या वेळेस आणि आता आपल्याला लेसन पाहायचं आहे सिंग्युलर प्लुरलचा. जसं की आपण गेल्या वेळेसच पाहिलं आहे, सिंग्युलर कॉमन नाउन म्हणजे काय. जसं की माझं नाव संतोष निंबाळकर आहे, परंतु हे माझं प्रॉपर नाव आहे आणि मला तुम्ही मुलगा किंवा माणूस अशी हाक मारू शकता. म्हणजे MN मॅन म्हणू शकता, BOY बॉय म्हणू शकता. म्हणून बॉय किंवा मॅन हे कॉमन नाउन आहे. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, रायगड हे एका स्पेसिफिक किल्ल्याचं नाव आहे, पण किल्ला हे कुठल्याही किल्ल्याला आपण म्हणू शकतो. इव्हन रायगडला सुद्धा किल्ला म्हणू शकतो. म्हणजेच कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलंय असं मी समजतो. ओके, मला सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला जे काही प्लुरल्स करायचे ते सुद्धा फक्त सिंग्युलर कॉमन नाउनचेच होतात, प्रॉपर नाउनचं प्लुरल होत नाही. जसं की संतोष, तो त्याचं प्लुरल नाही करू शकत. जसं की माझं नाव संतोष निंबाळकर आहे, त्याचं प्लुरल नाही होऊ शकत किंवा कारण ते प्रॉपर नाउन आहे. परंतु मला तुम्ही मुलगा म्हणू शकता, तो मुलगा या शब्दाचं प्लुरल होऊ शकतं, मुलं किंवा मुले. मुलगी कॉमन नाउन आहे, राधिका स्पेसिफिक नाव आहे, तो राधिकाचं प्लुरल नाही होणार, परंतु मुलगी आणि खूप साऱ्या मुली, एक मुलगा खूप सारी मुलं, असं प्लुरल आता आज आपल्याला शिकायचं आहे. तर मी संतोष निंबाळकर, इझी स्पोकन इंग्लिश बाय संतोष सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर याचे काही रूल्स आहेत, 6 ते 7 रूल्स आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला आहे, जर एखाद्या कॉमन सिंग्युलर कॉमन नाउनचं एंडिंग, आपण यांचा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस पाहिलं होतं की पहिलं लेटर काय आहे आणि आता इथे एकदम अपोजिट होतं, आपल्याला शेवटचं लेटर पाहिजे. जर सिंग्युलर कॉमन नाउनचं शेवटचं लेटर CH, SH, S किंवा SS, X किंवा Z असं असेल तर त्याचं प्लुरल करताना मित्रांनो आपल्याला फक्त ES हे एक्स्ट्रा ऍड करायचे त्याच्या शेवटी. ॲट द एंड वी हॅव टू ऍड ES आणि मग आपलं प्लुरल तयार होतं. फॉर एक्झाम्पल पहिला शब्द इथं आहे वॉच. वॉच, आणि अँड काय यूज करायचं हे सुद्धा आपण गेल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. सो वॉच म्हणजे एक आहे, तिथे एकच घड्याळ आहे आणि खूप सारी घड्याळ असतील तर CH आहे शेवटी, म्हणून आपण इथं वॉचेस ES हा त्याला एक्स्ट्रा जोडलेला आहे, त्यामुळे ते प्लुरल झालेलं आहे. वॉच, एनी वॉचेस म्हणजे एक घड्याळ, खूप सारी घड्याळे. ब्रँच, मेनी ब्रँचेस. मॅच, मेनी मॅचेस. डिश, मेनी डिशेस. आता पहा प्रत्यय चेंज झालं, CH चे 3 वाक्य शब्द घेतले आपण. आता डिश, SH आलेला आहे, डिश, ब्रश, बुश, फिश. ओके, सो डिश, मेनी डिशेस. ब्रश, ओके, म्हणजे ब्रश तुम्हाला माहितीच आहे आता, मेनी ब्रशेस. ओके, बुश म्हणजे काय, झुडूप, मेनी बुशेस. ES ला प्रत्यय येतो सगळीकडे. फिश, मेनी. इथे मात्र गडबड आहे मित्रांनो, एक जर फिश असेल आणि जास्त फिश असतील तरी फिशच राहतं, परंतु त्याच्या पुढे आपल्याला फिशेस सुद्धा लिहायचंय. मग ही काय गडबड आहे असं तुम्हाला वाटू शकतं, परंतु एकाच जातीचे खूप सारे फिश असतील. ओके, सपोज पापलेट आहेत तर खूप सारे पापलेट आहेत, तर तुम्हाला तसंच म्हणायचं की देर आर मेनी फिश, कारण तिथे एकाच जातीचे आहेत. इफ देर आर मेनी फिशेस ऑफ डिफरंट काइंड्स, वेगवेगळ्या जातीचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे जर फिश असतील, देन यू कॅन से फिशेस. आय सॉ मेनी फिशेस म्हणजे पॉपलेट असन, सुरमई असन, असे वेगवेगळे तुम्ही फिश पाहिलेले असतील. ओके, बस. आता पहा, जर S किंवा SS असेल शेवटी एखाद्या सिंग्युलर कॉमन नाउनच्या, जसं की
बस, लेन्स, बॉक्स, फॉक्स, टॅक्स अँड ऑक्स. ओके, तर यांचा एंड एस एस किंवा एक्स ने झालेला आहे. जसं की अ बस मेनी बसेस, अ लेन्स मेनी लेन्सेस. ओके, किंवा इथं डबल एसचं काय येऊ शकतं, ग्लास. मी इथं ब्लू इंक मध्ये लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, अ ग्लास मेनी ग्लासेस असं येऊ शकतं. अ पास, PASS पास असतो ना तुमचा, वेगवेगळ्या प्रकारचे पास असतात, पुढे एंट्री करायची असेल तो पास असतो. अ पास मेनी पासेस, सो PASS पास मेनी PASSES पासेस असं येऊ शकतं. आता पहा, एक्स शेवटी जर एक्स असेल तर अ बॉक्स मेनी बॉक्सेस, अ फॉक्स मेनी फॉक्सेस. ओके, a tax, many taxes, different types of taxes we pay every year to the government. Okay, an ox, an का आलाय तुम्हाला माहिती, ओ आहे, अ उच्चार झालेला आहे, an ox. ओके, पण जास्त असतील तर काय होतं मित्रांनो, इथं मी थोडं इंक बदलतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी, मेनी ऑक्झेन. ओके, जास्त असतील तर ऑक्झेन येतं. मग आता तुम्ही म्हणतात, तुम्ही तर सांगितलं SCH SH S SS X किंवा झेडनी एंड होत असेल तर आपल्याला ES जोडायचं आहे. इंग्रजी भाषेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे देअर आर माइंड बॉगलिंग एक्सेप्शन्स इन इंग्लिश लँग्वेज. म्हणजे मी आता एक रूल सांगितला ना, लगेच तुम्हाला पुढे गेलं की लगेच सांगणार नाही हे एक्सेप्शन आहे, इथे तो रूल लागू होत नाही. आणि त्यामुळेच इंग्रजी लँग्वेज थोडी सिंपल असली तरी कन्फ्युजिंग असते असं आपल्याला वाटतं. बट यू कॅन लर्न ऑल दिस थिंग्स बाय प्रॅक्टिस ओनली. ओके, तर प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. तर ॲनॉक्स ऑक्झेन. ओके, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अ क्विज. ओके, मेनी क्विजेस, ES प्रत्यय आला इथे पण. अ टोपाज, टोपाज मीन्स व्हॉट माहिती आहे तुम्हाला, पुष्कराज. ओके, खडे घालता ना अंगठ्यांमध्ये वगैरे. ओके, टोपाज, टोपाजेस. पुन्हा ES प्रत्यय आलेला आहे. ओके, आता सेकंड रूल आहे तो आहे, जर शेवटचं अक्षर हे वाय असेल, वाय प्लस वॉवेल. ओके, वॉवेल्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, स्वर, इंग्रजी स्वर. देर आर ओनली 5 वॉवेल्स इन इंग्लिश लँग्वेज, AEIOU. ओके, जर शेवटचं अक्षर वाय असेल, जसं मंकी, MONKEY, मंकी, बॉय अँड टॉय, द लास्ट लेटर इज वाय. ओके, दीज वर्ड्स आर एंडिंग विथ वाय. वायने त्यांचा एंड होत आहे. परंतु वायच्या अगोदर जे काही तिथे हे दिलेलं आहे अक्षर आहे ते आहे EOO. म्हणजे काय आहे, तिथे स्वर आलेला आहे, वावेल आलेला आहे. AEIOU पैकी एक वावेल आलेला आहे. आणि त्यामुळं काय करायचं आपल्याला, फक्त शेवटी येस ऍड करायचा आहे. जसं की अ मंकी मेनी मंकीज. ओके, अ बॉय मेनी बॉयज. ओके, अ टॉय मेनी टॉयज. ओके, तर अशा प्रकारे त्याचं प्लुरल होतं. तिसरा रूल आहे मित्रांनो, वाय प्लस कन्सोनंट. इथे वाय प्लस वावेल होता, आता वाय प्लस कन्सोनंट म्हणजे काय आहे, इफ द सिंग्युलर कॉमन नाउन इज एंडिंग विथ वाय, लेटर वाय ने एंड होत आहे, बट बिफोर वाय, ओके, वाय इज प्रिसिडिंग विथ और बाय बी. वायच्या अगोदर जर बी असेल, जसं की इथे बी आहे, इथं डी आहे, इथं आर आहे, इथं पी आहे, इथं एल आहे. ओके, तर हे सगळे काय होत आहेत, वावेल AEIOU आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे उरलेले आहेत त्यांनी त्याचं सेकंड लास्ट प्लेस घेतलेली आहे वायच्या अगोदरची. आणि त्यामुळे काय करायचं आपल्याला, वी हॅव टू रिप्लेस वाय विथ IES. म्हणजेच काय करायचे, वायला तिथून हटवायचे आणि त्याच्या जागी काय रिप्लेस करायचे, IES हे लेटर्स रिप्लेस करायचे. आणि मग स्पेलिंग होतं त्याचं, अ बेबी म्हणजे एक बाळ, आणि जास्त बाळ असतील तर मेनी BABIES बेबीज. अ लेडी म्हणजे एक स्त्री असेल किंवा महिला असेल, आणि जास्त असेल तर लेडीज, LADIES. आपण म्हणतो ना लेडीज अँड जेंटलमॅन. ओके, सभ्य स्त्री पुरुष हो. अ कंट्री म्हणजे एक देश असेल, आणि जास्त देश असतील तर COUNTR, वाय रिमूव्ह केला, IES ऍड केला, मेनी कंट्रीज. अ पपी, कुत्र्याचं पिल्लू, जास्त असतील तर PUPPIES, पपीज. अ फ्लाय, फ्लाय म्हणजे माहिती तुम्हाला माशी, आणि जास्त माशा असतील तर फ्लाईज, FL वाय रिमूव्ह केला, IES फ्लाईज. आलं मित्रांनो, तर आपण पाहिलेलं आहे 3 रूल पाहिले, CH SH SS
एस एक्स किंवा झेड याने एंड होत असेल तर काय करायचं, ES प्रत्यय लावायचं किंवा ES जोडायचे त्याला आणि लिहायचंय. त्याला एक्सेप्शन आहे फिश. नंतर आहे एस ने एंड होतं किंवा डबल एस ने, ES ऍड करा पुन्हा प्लुरल होऊन जाईल. नंतर एंड होतं एक्स, बॉक्स असन, फॉक्स असन, टॅक्स असेल, ओके, किंवा ऑक्स असेल. ऑक्स पुन्हा आता इथे आलेला आहे एक्सेप्शन, पण बाकी ठिकाणी ES जोडायचं आहे. ओके. नंतर वाय ने एंड आहे आणि प्लस वॉवेल आहे, वायच्या अगोदर वॉवेल आहे, फक्त एस एक्स्ट्रा जोडायचा आहे. यू हॅव टू ऍड एस ऍट द एंड आणि त्यामुळे तुमचं प्लुरल तयार होणार आहे. नंतर आहे वाय प्लस कन्सोनंट, म्हणजे शेवटी वाय आहे आणि वायच्या अगोदर AEIOU वॉवेल सोडून दुसरं कुठलं तरी लेटर आलेलं आहे आणि त्यामुळे आपण काय केलं, वायला रिमूव्ह केलं, तिथून काढून टाकला, रिप्लेस केला IES ने. ओके. सो वी ऍडेड IES ऍट द एंड आणि आपलं प्लुरल तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, पुढचे रूल्स पाहायचे. ओके. तर पुढचा रूल्स काय, चौथा रूल आहे O प्लस कन्सोनंट. म्हणजे काय, जर सिंग्युलर कॉमन नाउनचं शेवटचं अक्षर O असेल, O हा वॉवेल आहे आणि त्याच्यापूर्वी कन्सोनंट असेल म्हणजेच AEIOU सोडून कुठलंही लेटर असेल, तर आपल्याला काय करायचंय, ES हा एक्स्ट्रा त्याच्या पुढे यूज करायचंय, ऍड करायचंय. जसं की अ हिरो म्हणजे माहितीच आहे तुम्हाला. ओके. अ हिरो मेनी, HERO लिहिलं आणि ES ऍड केला ऍट द एंड. ओके. जसं की पटॅटो. ओके. POTATO, पोटॅटो, टोमॅटो असं बोलायची सवय लागली असते, पण दॅट इज पटॅटो. ओके. सो अ पटॅटो मेनी पटॅटोज, PATATOES ऍड केलेला आहे मी. ओके. नंतर अ मँगो मेनी मँगोज, MANGOES, ES आला परत. अ फोटो, ओके, फोटो माहिती तुम्हाला, मेनी फोटोज. ओके. PHOTOS. आता तुम्ही म्हणता इथे ES नाही यूज केला सर, तुम्ही तर OS यूज केला, तुम्ही रूल सांगितला. अगेन देर आर एक्सेप्शन्स अँड नॉट ओनली एक्सेप्शन्स, देर आर माइंड बॉगलिंग एक्सेप्शन्स इन इंग्लिश लँग्वेज. पुन्हा एक्सेप्शन आलं, जसं की अ पियानो मेनी पियानोज, PIANOS. ओके. सो आय ॲडेड ओनली ES ॲट द एंड हिअर. ओके. सो हे एक्सेप्शन्स आहेत. त्यामुळं कुठलेही रूल्स रेग्युलेशन शिकले तुम्ही, नियम शिकले व्याकरणाचे, की तुम्हाला इंग्रजी बोलता येईल याची काही गॅरंटी नसते. ओके. त्यामुळं प्रॅक्टिस करणं, वाचन करणं, जास्तीत जास्त इंग्लिश ऐकणं आणि बोलण्याचा प्रयत्न करणं, ह्याच गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहेत. ओके. नेक्स्ट आपला रूल आहे पाचवा, O प्लस वॉवेल. आता O प्लस काय होतं, कन्सोनंट होतं इथे. ओके. आणि इथे काय आहे, O प्लस वॉवेल आहे. AEIOU पैकी एक अक्षर येणार आहे शेवटी जो O आहे त्याच्या पूर्वी. ओके. सो इथं झू, ओच्या अगोदर ओच हे वॉवेल आलेलं आहे. इथे काय होणार आहे, आपल्याला फक्त S ऍड करायचे. अ झू मेनी झूज. ओके. अ रेडिओ मेनी रेडिओज. आय एम ऍडिंग ओनली ES, फक्त S ऍड करतोय. ओके. हिंदू, अ हिंदू मेनी हिंदूज. ओके. अ स्टुडिओ मेनी स्टुडिओज. ओके. नेक्स्ट अ बांबू मेनी बांबूज. नेक्स्ट अ कुकू मेनी कुकूज. ओके. नेक्स्ट रूल नंबर 6, F अँड F. हे थोडं कॉमेडी आहे. ओके. आणि याच्यात खूप सारे लोक मिस्टेक्स करतात, तर विद्यार्थ्यांना तुम्हाला मिस्टेक करायची नाही. हा खूप सिंपल आहे, परंतु इथे पण काही गोष्टी येणार आहेत ज्या कन्फ्यूज करू शकतात तुम्हाला, तर ध्यान द्या. इफ द वर्ड सिंग्युलर कॉमन नाउन इज एंडिंग विथ F or FE, रिप्लेस इट विथ VES. म्हणजेच काय करायचे, जर सिंग्युलर कॉमन नाउन आहे आणि त्याचं एंड F किंवा FE ने होत आहे, तर आपल्याला काय करायचंय, तो F किंवा FE काढून टाकायचा आहे, रिप्लेस करायचंय. कशाने, VES ने. म्हणजे वाईफ आहे, इथे अ वाईफ आहे, एक बायको, पण एखाद्याला दोन असतील, असू शकतात काही लोकांना. ओके. तर ही हॅज 2 वाईव्स. ओके. सो स्पेलिंग काय होतं, WI आणि 4च ऑलरेडी त्याच्यामध्ये लेटर्स आहेत, त्यातले पण 2 उडून टाकले कारण FE लास्टला आले आणि VES ऍड केलं मी. काय केलं, VES, वाईव्स. यस, 2 वाईव्स. ओके. तर लक्षात घ्या. अ काफ म्हणजे माहिती तुम्हाला, वासरू मेनी काव्स. ओके. F रिमूव्ह केला. ओके.
पण तुम्ही ह्या चीफ आहे इथे बघा, अ चीफ म्हणजे प्रमुख, एखाद्या शाखेचा किंवा कशाचा प्रमुख असेल. ओके, तर त्याचं आपण असं केलं तर चालेल का, CHI, आता ई पर्यंत लिहिलं, शेवटी एफ आलेला आहे फक्त, आता एफ ई नाही ते, CHI आणि एफ रिमूव्ह केला आणि VS टाकलं, चीव्स. कधी ऐकलंय का मित्रांनो चीव्स? ओके, तर असं काही होत नाही. ओके, म्हणजेच काय, इथे पण काही एक्सेप्शन्स येणार आहेत. आपण अगोदर वरचे पूर्ण करून टाकू. अ वुल्फ, मेनी, WOLVES. अ लीफ, मेनी, लीफ म्हणजे पान माहिती तुम्हाला, मेनी, LEAVES, लीव्स. ओके, सो VES ऍड होत आहे. अ नाईफ, चाकू, जास्त चाकू असेल तर मेनी नाईव्स. ओके, अ चीफ, मेनी चीव्स नाही होणार, आता चीफ्स होतं फक्त. सो इट इज अगेन एक्सेप्शन, माइंड बॉगलिंग एक्सेप्शन्स. ओके, प्रूफ, अ प्रूफ, मेनी प्रूफ्स. ओके, अ रूफ, ओके, छत, मेनी roofs. ओके, अगेन एक्सेप्शन. ओके, इथे एफ नी एंड होत आहे. अ हँकरचीफ, अगेन एक्सेप्शन, मेनी हँकरचीफ्स, HANDKERCHIEF and I added yes at the end. मी एंडला काय केलं, हँकरचीफ्स, फक्त एस ऍड केलंय. म्हणजेच काय, नुसते रूल्स रेग्युलेशन शिकवून किंवा समजून घेऊन काही उपयोग होणार नाही, शेवटी प्रॅक्टिसच करायला लागणार आहे. मी हे तुम्हाला का सांगतोय, तर तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असते, काही वेळेस VS जोडायचं, ES जोडायचं, आय लावायचं, काय करायचं, ES सगळा गोंधळ होतं. ते का होतं ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे नुसतं समजून घेऊन उपयोग नाहीये. यू नीड टू रीड अँड राईट अ लॉट ऑफ इंग्लिश. ओके, तर हे आपण ऑलरेडी आता 6 रूल पाहिलेले आहेत. पुढचे रूल्स पाहायचे आहेत मित्रांनो आपल्याला, आपण हे चेंज करूया. आतापर्यंत आपण 6 रूल्स त्याचे पाहिलेले आहेत. 7वा रूल आहे नो चेंज. म्हणजेच काय, त्या कॉमन नाउन मध्ये प्लुरल करताना कसलाही चेंज करायचं नाही, ते आहे तसंच लिहायचं असतं, त्याचं प्लुरल बनतं. फक्त एकच चेंज आहे, जो की आपण अ किंवा अँड त्यापूर्वी वापरलेला आहे तो वापरायचा नाही. जसं की अ शीप, मेनी शीप. अ डिअर, मेनी डिअर. नंतर 8वा रूल, विथ प्रेपोजिशन ऑर स्टेप. ओके, किंवा. ओके, म्हणजे विथ प्रेपोजिशन म्हणजे काय, इथं फादर इन लॉ, इन हे प्रेपोजिशन आहे इथं. ओके, लॉ ह्या शब्दाच्या अगोदर आलेला आहे. मदर इन लॉ, लॉ या शब्दाच्या अगोदर इन प्रेपोजिशन आहे. डॉटर इन लॉ, सन इन लॉ. ओके, सिस्टर इन लॉ. तुम्हाला हे शब्द किंवा कॉमन नाउन्स तुम्ही ऐकलेले असतील. ओके, तर ज्यावेळेस असं होणार आहे त्यावेळेस काय करायचं आपल्याला, बहुतांशी माझा एक्सपिरियन्स असं सांगतो की सर्वजण इथे एस जोडतात, एस, परंतु इथे एस यूज करायचा नाही. तर काय करायचं आपल्याला, त्यातलं जे मेन जो शब्द आहे, ओके, नाउन आहे, ते आहे फादर. तर काय करायचं आपल्याला, फादर्स इन लॉ. फादरचं प्लुरल होणार आहे फादर्स. सो फादर्स इन लॉ, मदर्स इन लॉ. ओके, तर अशा प्रकारे त्याचे प्लुरल होणार आहेत. अ डॉटर इन लॉ, लॉ. ओके, सो तर तिथे काय होणार आहे, डॉटर्स, डॉटर्स इन लॉ. ओके, जसं की इथे सांगितलं स्टेप, स्टेप हा शब्द जिथे येणार आहे, जसं की स्टेप मदर म्हणजेच काय म्हणतो आपण की सावत्र आई, वडील, ओके, मुलगा असं असतं. त्यावेळेस पण काय करायचंय, मेन जो नाउन आहे, स्टेप हा काही नाउन नाही. ओके, पण मदर हे नाउन आहे, तर जो काही नाउन आलेला आहे कॉमन नाउन त्याचं प्लुरल करायचं. जसं की स्टेप मदर्स, जास्त असतील सावत्र आई तर. ओके, स्टेप फादर्स. ओके, अशा प्रकारे याचं प्लुरल होईल. बहुतेक जणांना याच्या अडचणी येत असतात. ओके, फादर इन लॉ, मदर इन लॉचं लॉज होतं, तर तसं करायचं नाही. पण इथे काय आहे, काही इरेग्युलर पण आहेत, म्हणजे त्याला काही रूल्सच नाही, म्हणजे इतकं विचित्र होतात आणि बहुतेक वेळा ते खूपच चुकीच्या पद्धतीने केलं जातं. जसं की मी चाइल्डचं अगोदरच सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितलेलं आहे. तर काय होतं, अ वुमन म्हणजे एकच स्त्री आहे तिथे, परंतु ज्यावेळेस जास्त स्त्रिया असतात त्यावेळेस काय होतं, WOMEN हा MEN येतो. ओके, मेन. ओके, जसं की मॅन, MEN मॅन म्हणजे एक माणूस, जास्त माणसं असतील, पुरुष असतील तर MEN मेन केलं जातं. तसंच वुमनचं विमेन होतं. ओके, अ चाइल्ड, याचं सर्वात जास्त एरर्स आहेत चाइल्डचे. ओके,
काय केलं जात माहिती का, चाइल्ड्स. ओके, दिस इज व्हॉट माय ऑब्झर्वेशन इज. ओके, सो चाइल्ड्स असं म्हणतात, लिहिलं तर कळतं की अरे हे चुकीचं लिहिलंय, परंतु कोणी बोललं चाइल्ड्स तर असा त्याचा अर्थ होतो की चाइल्ड म्हणजे मूल आणि ते होतं मुलाचे खेळणे, चाइल्ड्स टॉयज. ओके, मुलाची खेळणी. ओके, सो दीज आर माय चाइल्ड्स टॉयज. ही माझ्या मुलाची खेळणी आहेत. ओके, चाचीचे असा त्याचा ॲपॉस्ट्रोफी असा सेन्स होतो, परंतु तसं नाही करायचं. चाइल्ड हे सिंग्युलर आहे आणि चिल्ड्रेन हे प्लुरल आहे. पण इथंही गंमत करतात काही लोक. त्यांना जर मुलांचे म्हणायचं, जास्त मुलं आहेत असं म्हणायचं असेल तर चिल्ड्रनला सिंग्युलर करतात आणि त्याच्या पुढे एस जोडतात. म्हणजे जसं चाइल्ड जसं होतं तसं चिल्ड्रन्स होतं, म्हणजे मुलांचे होतं, जास्त मुलं आहेत आणि त्यांच्याबद्दल काही चिल्ड्रन्स पार्क म्हणजे खूप साऱ्या मुलांसाठीचं असणारं पार्क. तर तसं त्याचा सेन्स होतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला, चाइल्ड हे सिंग्युलर आहे, चिल्ड्रन इज इटसेल्फ प्लुरल. ओके, टूथ, त्यानंतर टूथ म्हणजे दात. ओके, टूथब्रश असते, टूथपेस्ट असते. ओके, मराठीत दातच राहतं. त्याचा एक दात पडला, त्याचे 10 दात पाडले. ओके, त्याच्यामुळं काही फरक होत नाही, दाताचं दाते होणार नाहीये, परंतु इंग्लिशमध्ये होतं ते. ओके, सो टूथचं होतं टीथ. जास्त दात असतील, एकापेक्षा जास्त दातांबद्दल बोलायचं आहे तर टीथ बोलावं लागणार आहे तुम्हाला. माऊस, लाऊस हे तर खूपच फनी आहेत. ओके, हे तर विचारलं चांगल्या लोकांना तर सांगता येत नाही. ओके, माऊस म्हणजे उंदीर, जास्त असतील तर MIC माईस. ओके, लाऊस माहिती का, माहिती, डोक्यात होता, डोक्यात किडे, केसांमध्ये. ओके, उवा. ओके, त्या उवा असतात ना, तिला एक असेल तर लाऊस म्हणायचं आणि जास्त असेल तर लाईस. व्हेरी डर्टी थिंग. ओके, आंघोळ करत जा दररोज. फूट, मेनी फीट. ओके, सो अशा प्रकारे आपण आज सिंग्युलर प्लुरल्स पाहिलेले आहेत मित्रांनो. हे फक्त तुमच्या माहितीसाठीच होतं, कारण तुमचं कन्फ्युजन असतं. ते चिल्ड्रन लिहायचं, चिल्ड्रन्स लिहायचं, चाइल्ड लिहायचं, चाइल्ड्स लिहायचं, वुमेन करायचं, काय करायचं ते कन्फ्युजन होऊ नये. मग शिफ्ट्स का नाही होत. ओके, तर असं काही गोष्टी इरेग्युलर आहेत, काही चेंज होत नाही, काही ठिकाणी येस लागतोय. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि गडबडून जाऊ नका. दो देर आर माइंड बॉगलिंग एक्सेप्शन्स इन इंग्लिश लँग्वेज. ओके, दिस इज सो थँक यू व्हेरी मच ऑल द स्टुडंट्स. दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू शेअर विथ यू. आणि महत्त्वाची गोष्ट, आपला चॅनल इझी स्पोकन इंग्लिश बाय संतोष सर या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढचे व्हिडिओ कुठले पाहिजेत. जसं मी एक काहीतरी फॉर्मॅट करून तुम्हाला ते पोहोचवण्याचा प्रयत्न करील. थँक यू व्हेरी मच. जय हिंद.